प्राप्तीसाठी घड्याळाच्या काट्यानेही हरवावं. 100दा चुकलं तरी जिद्दीने उठावं. चुकांचे आत्मचिंतन करून पुन्हा कौशल्य दाखवावं. अडथळे येतील हजार, परंतु मागे न सराव. त्यांना पार करून एक आदर्श उदाहरण सादर करावं. आपल्या कर्माने आई वडिलांचे थोडे तरी ऋण फेडावे. असं एक स्वप्न तरी प्रत्येक माणसाने बघावं. सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजनांनी, चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी आज मला या व्यासपीठावर माझे स्वप्न या अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि प्रेरणादायी विषयावर बोलण्याची संधी मिळाली, याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात स्वप्न हे खूप मोठे स्थान आहे. स्वप्न म्हणजे फक्त रात्री झोपताना पडलेली कल्पना नाही, तर स्वप्न म्हणजे माणसाला पुढे चालायची भाग पडणारी ताकद आहे. ज्याच्या आयुष्यात स्वप्न नसते त्याचे आयुष्य नुसते चालत राहते. ज्याच्या आयुष्यात स्वप्न असते त्याचे आयुष्य उंच उडायला शिकते. मित्रांनो, लहानपणी आपण सर्व स्वप्न पाहतो. कोणाला डॉक्टर व्हायचं असतं, कोणाला शिक्षक व्हायचं असतं, तर कोणाला पोलीस, सैनिक, खेळाडू, वैज्ञानिक व्हायचं असतं, तर कोणाला लेखक व्हायचं असतं. हे स्वप्न पाहताना आपले डोळे चमकतात, मन आनंदाने भरून येतं. पण आपण जसजशी मोठे होत जातो तसतशी स्वप्न हरवायला लागतात. कारण अडचणी येत, तर कधी अपयश येत, कधी कधी अभ्यास कठीण होतो, तर कधी लोक हसतात. हे क्षण खरे परीक्षा घेणारे असतात. मित्रांनो, माझे स्वप्न खूप साधे पण खूप मोठे आहे. माझे स्वप्न मला असा माणूस बनावं की लोक त्याचं नाव काढल्यावर आदराने बोलतील. मी शिकून मोठी झाल्यावर फक्त पैसा कमवणारी नाही, तर समाजासाठी उपयोगी बनावं, हेच माझं खरं स्वप्न आहे. माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी घातलेल्या कष्टाची चीज करावं, हेच माझं अभिमानाने स्वप्न आहे. स्वप्न पूर्ण करायला इच्छा पुरेशी नसते, त्यासाठी मेहनतही लागते. रोज अभ्यास करावा लागतो, वेळेची किंमत समजून घ्यावी लागते, तर कधी गुण कमी येतात.